देखिए, जो मीटिंग हो गई वो मीटिंग ज़रूरी थी। और कोई कुछ भी कहे कि कश्मीर का मुद्दा जो है गोली के साथ साथ बोली से भी सुलझाने की कोशिश होनी चाहिए। मिलिट्री की, आर्मी की हम वहाँ पूरी ताकत फौज लगा दी है, सर्जिकल स्ट्राइक किए हैं, टेररिज्म को भी ख़त्म करने की कोशिश हो रही है, ये तो सही है। फिर भी वहाँ की जो लोग आए थे मिलने के लिए, तो उनके साथ अगर बात करके वहाँ अमन और शांति पूरी तरीके से सरकार ला सकती है, तो उनका स्वागत करना चाहिए। सर, आज के दिन इमरजेंसी लागी। देखिए, इमरजेंसी को भूल जाना चाहिए, इमरजेंसी को भूल जाना चाहिए, आपातकाल को भूल जाना चाहिए। हर साल हम उसका जो इमरजेंसी का सालगिरह मनाने का जो एक उत्सव करते हैं, सेलिब्रेशन, कुछ लोग क्या है, इमरजेंसी हो गया, इतने साल हो गए, लोग भूल भी गए। इंदिरा गांधी जी ने तो डायरेक्ट इमरजेंसी लगाई थी, अब लोग कहते हैं कि इनडायरेक्ट इमरजेंसी लगती है। चाहे किसी की भी सरकार हो, अपनी बात रखने के लिए, राष्ट्रहित के लिए कठोर होना भी पड़ता है कानून के ज़रिए, लेकिन उसका इस्तेमाल इस तरह से होना चाहिए किसी भी कानून का या आदेश का कि लोगों के ऊपर कोई दमन चक्र का इस्तेमाल न हो। इमरजेंसी में कुछ गलतियां ज़रूर हुई थी, लेकिन इमरजेंसी ने कुछ अच्छी बातें भी की थी, ये भी है। सर, सामना एडिटोरियल में आपने पूना के मुद्दे पे लिखा है क्या? हाँ, पुणे का जो हादसा हुआ है, देखिए, हाईकोर्ट के आदेश के बावजूद बरसात में जिस तरह से लोगों को घर से बाहर निकाला गया, बुलडोज़र लाए गए, ये मानवता का लक्षण नहीं है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ये एक संवेदनशील नेता है, लोगों की बात सुनते हैं, समझते हैं, लेकिन कल पुणे महानगर पालिका पीएमसी ने जिस प्रकार का अमानवीय बर्ताव किया, उसका समर्थन कोई नहीं कर सकता। कल मैंने देखा है कि हमारी पार्टी के जो मंत्री हैं, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे जी ने पूरी प्रक्रिया को स्टे दिया है और हम लोगों के साथ हैं। पुण्यामध्ये ओढ्यातल्या घरांसंदर्भात जो घाईघाईनं निर्णय महानगरपालिकेने घेतला की लहान मुलं, वृद्ध, महिला यांची पर्वा न करता त्याच्यावर बुलडोझर फिरवले, लोकांना भर पावसाळ्यात बेघर केलं, निराधार केलं, तो आक्रोश जेव्हा आम्ही पाहिला तो लहान मुलांचा, महिलांचा, तर मला असं वाटलं भले ती ओढ्यातली घरं बेकायदेशीर असतील, पण त्या बेकायदेशीर घरामध्ये सुद्धा माणुसकी दाखवायला पाहिजे। भर पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे कोणालाही बेघर करणं हे महाराष्ट्राच्या महान परंपरेला, मानवतेच्या, हे शोभणारं नाही। ज्या कोणी केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी। पुणे महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता वगैरे सोडून द्या, पण प्रशासनानं सुद्धा इतकं कठोर होऊन चालत नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांच्यासारखा एक संवेदनशील नेता बसलेला आहे, तो संपूर्ण राज्याच्या जनतेला एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचं वर्तन आहे। अशा वेळेला प्रशासनानं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थातील वतनदारांनी इतकं भयंकर पद्धतीने वागणं हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडे देणार आहे। म्हणून यापुढे ज्यांनी हे केलं असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। बैठक झाली, यामध्ये ठराव पास करण्यात आला। अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर अनिल देशमुख यांच्या घरीही ईडीची रेड सुरू आहे। पहा की हे जे सगळं चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टींमुळे प्रदेश कार्यकारिणीमध्ये CBIचा ठराव जो झाला याचं मला आश्चर्य वाटतं। याचा अर्थ त्यांना असं वाटतं आहे का की CBI आणि ED हे त्यांचे चारण्याचे सदस्य आहेत त्यांच्या पार्टीचे,
असं त्यांना वाटत असावं की आम्ही सांगू तसं ऐकलं जाईल. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अवमूल्यन ईडी आणि CBI सारख्या संस्थांचं होतं आहे, हे स्पष्ट दिसतं आहे. अनिल परब असतील किंवा अजितदादा पवार असतील यांच्या संदर्भात ते आरोप असतील, तर महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणा त्या आरोपांची चौकशी करण्यामध्ये सक्षम आहेत. न्यायालय आहे. तुम्ही थेट राज्यामध्ये एक बैठक घेता आणि CBI ED ठीक आहे, तुम्ही असा एक ठराव करा की याचा तपास CIAने करावा, KGBने करावा किंवा अजून कोणी करावा, असा तर हेच ठराव व्हायचे बाकी आहेत. किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची भाषा करा. बघा, हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. 2 वर्ष सरकारला होत आली आहेत. यापुढली 3 वर्षसुद्धा उद्धव ठाकरे यांचं सरकार चांगल्या पद्धतीनं चालणार आहे. आणि अशा प्रकारचं वर्तन करून ED आणि CBIचा वापर करून जर कोणाला वाटत असेल की महाराष्ट्रात त्यांचं सरकार येईल, तर ते अंधारात चाचपडत आहेत, एवढंच मी सांगेन. हिंदी में जानना चाहूँगा सर, हिंदी में जानना चाहूँगा ईडी और ये देखिए, मैंने देखा है कि आज भी महाराष्ट्र, देखिए ED या CBI से हमारा कोई व्यक्तिगत झगड़ा नहीं है. ये केंद्रीय जांच एजेंसी है. अगर ऐसी कोई बड़ी बात होती है जिसमें राष्ट्र का बहुत बड़ा नुकसान है, देश के ट्रेजरी को नुकसान है, मनी लॉन्ड्रिंग है, तो ज़रूर CBI और ED का उसमें आना मैं बहुत ही महत्वपूर्ण मानता हूँ. लेकिन जिस प्रकार के केसेस में आज ये जांच एजेंसी को ढकेला जाता है, ये पूरी राजनीतिक मामला मुझे लगता है, सबको ये मालूम है. अभी कल ने भी राज्य की BJP कार्यकारिणी में एक जो रेजोल्यूशन पास किया है कि अनिल परब और हमारे जो मंत्री जी हैं अनिल परब और अजित दादा पवार, उनकी जांच CBI करे. क्या CBI आपके कार्यकर्ता है? ED आपके कार्यकर्ता है? आपके किसी सेल के प्रमुख है? हाँ, नहीं है ना. तो आप ED और CBI का महत्व क्यों कम कर रहे हो? आप लोग ED और CBI की बदनामी कर रहे हो, उनका अधपतन कर रहे हो. ये ठीक नहीं है, इतना मैं कहूँगा. अनिल देशमुखवर अभी रेड हो रही है. प्रश्न शरद पवार यांचं महत्त्व वाढवावं यासाठी एक संमेलन दिल्लीमध्ये घेतलं गेलं असं लेख लिहिलेला आहे अक्षर यात्रेमध्ये ठाले पाटलांनी. काय वाटतं याच्यावर? आणि कोणी लिहिलं आहे? ठाले पाटील जे मराठी असतील ना. महाराष्ट्र मी महामंडळाचे अध्यक्ष. शरद पवारांचं महत्त्व वाढवण्याची गरज नाही. शरद पवार हे मोठे नेते आहेत. शरद पवार या देशातले एक प्रमुख नेते आहेत. महाराष्ट्र आहेतच, पण या देशाचे एक प्रमुख नेते आहेत. या देशाचा विरोधी पक्षच काय, या देशाचे पंतप्रधानसुद्धा त्याचा अधूनमधून सल्ला त्यांचा घेत असतात. त्याच्यामुळे कोणी काय कुठे लिहित आहे त्यांच्याविषयी, तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. सर दिल्लीकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कटकार नाकलं जातं केंद्रीय पथकांचा वापर करून. हे तर जास्त त्याने समजून घ्यायचं आहे. जे स्पष्टपणे चित्र समोर येत आहे, ज्या प्रकारे या सरकारमधले प्रमुख लोक असतील आमचे, प्रताप सरनाईक ह्यांचं पत्र फार बोलकं आहे, तुम्ही पाहिलं असेल. त्या पत्राचा खूप काळजीपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. विनाकारण त्रास हा जो शब्द वारंवार सांगतो आहे, जमिनीचे व्यवहारच जर तुम्हाला कोणाचे काढायचे असतील, मग ED आणि CBIसाठी फिट केस कोणती असेल तर अयोध्येतील महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी राम जन्मभूमी न्यासाबरोबर केलेल्या जमिनीचा व्यवहार हे ED आणि CBIसाठी अत्यंत फिट केस आहे. मला असं वाटतं तिथंसुद्धा या केंद्रीय तपास यंत्रणांनी जाऊन तपास करणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राच्याच राज्य कार्यकारिणीने कशाला, तर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ठराव केला पाहिजे की अयोध्येमध्ये जे जमीन घोटाळा स्पष्ट दिसतोय समोर, त्या संदर्भात CBI आणि EDने तपास करा. हिंदी में बोल दीजिए सर, ये तो बोलिए क्या चाहिए आप? सर ये जो दिल्ली की सारी देखिए, बात ऐसी है कि बार बार महाराष्ट्र और बंगाल में ED और CBI की जो जांच एजेंसी जाकर हमारे लोगों के बारे में जो हो रहा है, उनको जो तकलीफ़ दे रहे हैं, अगर कोई गलती है किसी की तो ज़रूर किसी ने राष्ट्र के साथ धोखा किया है, किसी ने अब देश के ट्रेजरी के साथ धोखा किया है, तो ज़रूर उस बारे में आप जांच कर सकते हैं. लेकिन जिस प्रकार का आपका बर्ताव है वो अमानुष है. अगर ED और CBI को कुछ काम चाहिए अच्छी तरह से, तो सबसे फिट केस जो है वो अयोध्या में जो लैंड डीलिंग का मामला आया है सामने, वहाँ के जो मेयर है, उनके फैमिली ने
राम जन्मभूमि न्यास के साथ जो व्यवहार किया है करोड़ों रुपए का, उसकी अगर जांच करें आप, तो मुझे लगता है कि ईडी और सीबीआई को बहुत बड़ा घपला मिल सकता है। महाराष्ट्र के बीजेपी कार्यकारिणी ने जिस प्रकार से एक रेजोल्यूशन पास किया है, इस प्रकार का एक रेजोल्यूशन भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय कार्यकारिणी ने भी मंजूर करना चाहिए कि अयोध्या का लैंड डीलिंग के मामले में सीबीआई और ईडी ने जांच करनी चाहिए।